हॅलो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये परागण किंवा पॉलिनेशन म्हणजे काय हे बघितलं. परागण म्हणजे परागकण किंवा पोलन ग्रेन्स कुक्षी किंवा स्टिग्मावर हस्तांतरित करणे. आता आपण परागकण कुक्षीवर हस्तांतरित केले आहे, पण याच्या पुढे काय? तर या व्हिडिओमध्ये आपण याच बद्दल बोलणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुयुग्मक किंवा स्पर्म्स अंड्यापर्यंत किंवा एग्स पर्यंत कशा पोहोचतात आणि शेवटी नवीन रोप कसं जन्माला येतं. चला तर आपण हा भाग थोडासा मोठा करून बघूया आणि परागणानंतर काय झालं हे बघूया. इथे हा परागकण किंवा पोलन ग्रेन आहे, जो या कुक्षीवर किंवा स्टिग्मावर चिकटला आहे. आता यामध्ये काही गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परागकण खूप जास्त असतील आणि हे परागकण मी इथे दाखवलेल्या चित्रापेक्षा भरपूर लहान असतील, पण मी तो मोठा आणि एकच दाखवला आहे कारण आपल्याला काय घडतं हे स्पष्टपणे दिसू शकेल. चला तर पुयुग्मक किंवा स्पर्म्स या परागकणाच्या आतमध्ये तयार होत आहेत आणि अंडपेशी या बीजांडामध्ये किंवा ओव्ह्यूल्स मध्ये तयार होतात. तर आपल्याला या पुयुग्मकांना इथून या बीजांडापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि हे कसं होणार? याच्यासाठी हा परागकण अंकुरित होऊ लागतो. तर घडतं काय की परागकण कुक्षीने केलेल्या काही स्त्रावांना किंवा सिक्रिशन्सला शोषून घेतो आणि नंतर हा परागकण अंकुरित होऊ लागतो आणि या कणामधून एक नळी वाढू लागते, ज्याला आपण परागनलिका म्हणतो. तर ही परागनलिका वाढू लागते आणि सगळ्यात शेवटी ही अंडाशयामध्ये किंवा ओव्हरीमध्ये जाते. तर हे अंडाशय किंवा ओव्हरी आहे आणि ही बीजांडापर्यंत जाते, म्हणजेच ओव्ह्यूल पर्यंत जाते. ही परागनलिका काय करते आहे? तर ती पुयुग्मकांसाठी एक मार्ग तयार करते आहे. त्यांना ती बीजांडापर्यंत घेऊन जाते, जिथे अंडपेशी असतात. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की या परागनलिकेला नक्की बीजांड कुठे आहे हे कसं कळतं? तर हे इथे असलेलं बीजांड काही रसायनांचा स्त्राव करू लागतं आणि ही परागनलिका या रसायनांचा अर्थ लावते आणि त्या दिशेने वाढायला सुरुवात करते. अशा हालचालींना आपण केमिट्रॉपिझम म्हणतो. ट्रॉपिझम म्हणजे हालचाल आणि केमी म्हणजे रसायने, म्हणजेच रसायनांमुळे होणारी हालचाल. आपल्याला हे खूप लक्षात ठेवायची आवश्यकता नाहीये. जाऊ द्या, आपण पुढे जाऊया. तर आता एक परागनलिका वाढलेली आहे आणि त्यामध्ये आहेत या पुयुग्मक किंवा स्पर्म सेल्स. त्या या परागनलिकेतून पुढे सरकू लागतात आणि त्या बीजांडामध्ये किंवा ओव्ह्यूल मध्ये प्रवेश करतात. आता तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? चला तर आपण हे बीजांड किंवा ओव्ह्यूल मोठं करून बघूया आणि काय होतं ते शोधूया. तर हे बीजांड किंवा ओव्ह्यूल आहे. ही तीच परागनलिका आहे आणि हे बीजांड आहे. आता आपण इथे एकच बीजांड मोठं केलेलं आहे आणि तुम्ही जर या बीजांडाच्या आतमध्ये पाहिलं तर तुम्हाला अंडपेशी किंवा एग सेल सापडेल, जिथपर्यंत या पुयुग्मकांना पोचायचं आहे. पण गोष्ट अशी आहे की या बीजांडामध्ये फक्त अंडपेशी नसतात, तर त्यामध्ये काही इतर पेशी देखील असतात. खरं तर तुम्ही मोजलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि ही मोठी 7 अशा एकूण 7 पेशी आहेत. या मोठ्या पेशीमध्ये 2 केंद्रके आहेत. तर आपल्याला असं दिसून येतं की या बीजांडामध्ये एकूण 8 केंद्रके आहेत. पण आपल्याला याबद्दल जास्त समजून घेण्याची गरज नाही. आपण इथे या अंडपेशीबाबत काय होतं हे बघूया. तर या परागनलिकेतून आता पुयुग्मक किंवा स्पर्म्स येत आहेत. तर ही पुयुग्मके पुढे सरकतील आणि सगळ्यात शेवटी ही परागनलिका यांना या बीजांडामध्ये घेऊन जाईल. आता पुढे काय होईल? तर एक पुयुग्मक या अंडपेशीशी संयोग करेल आणि हा जो दुसरा पुयुग्मक आहे तो जाऊन या 2 केंद्रकांशी संयोग करेल. आता हे खूप महत्वाचं नसेल तरीही 2 पुयुग्मकांचा संयोग होत असल्यामुळे एकाचा संयोग अंडपेशीशी आणि दुसऱ्याचा संयोग इतर पेशींशी होत असल्यामुळे आपण म्हणतो की या वनस्पतीमध्ये 2 वेळा फलन होत आहे. आणि म्हणूनच सामान्यतः ज्या वनस्पतींना किंवा ज्या झाडांना फुलं येतात
यामध्ये 2 वेळा फलन होतं. यालाच आपण द्विफलन किंवा डबल फर्टिलायझेशन होतं असं म्हणतो. फलन किंवा फर्टिलायझेशन म्हणजे पुयुग्मकाचा या कोणत्याही पेशीशी संयोग होणे. पण आपल्याला या दुसऱ्या पुयुग्मकाचं काय झालं आणि या दुसऱ्या फलनाबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. आपण ते काढून टाकूया. आपण फक्त हे पहिलं पुयुग्मक आणि अंडपेशीचा जो झालेला संयोग आहे त्याबद्दल विचार करूया. तर जेव्हा यांचा संयोग होतो आणि ते एकरूप होतात तेव्हा आपल्याला एक नवीन पेशी मिळते आणि या नवीन पेशीला आपण युग्मनज किंवा झायगोट म्हणतो. तर हे युग्मनज किंवा झायगोट हे नेमकं काय आहे? हे युग्मनज हा पुयुग्मक आणि अंडपेशीचा झालेला संयोग आहे. आता आपल्याकडे युग्मनज आहे. आता विचार करा बरं पुढे काय होईल. याच्या पुढे बरेच बदल व्हायला सुरुवात होते. सगळ्यात आधी या परागनलिकेने तिचं काम केलं आहे म्हणून ती विरघळायला सुरुवात होते. नंतर आपण पाहू शकतो की हे युग्मनज विभाजित होऊ लागतं. एकाचे 2, 2चे 4 आणि 4चे अनेक असं व्हायला सुरुवात होते. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला दिसेल की हे युग्मनज अशा प्रकारची रचना देण्यासाठी अनेक पेशींमध्ये विभाजित झाला आहे. आता ही रचनाच भविष्यातील रोप वाढवण्यासाठी तयार आहे. याच रचनेला भ्रूण किंवा एम्ब्रियो म्हणतात आणि आपल्याला याचे भाग ओळखायला येतात. जर तुम्ही या 2 पानासारख्या दिसणाऱ्या रचना पाहिल्या तर आपण यांना कॉटिलिडन्स किंवा बीजपत्री म्हणतो. आता यांचं काम काय? तर यांचं मुख्य कार्य आहे की या भविष्यातल्या रोपाला आवश्यक असलेले सर्व पोषण आणि अन्न ह्या 2 बीजपत्री पुरवतात. एकदा हे वाढू लागलं की त्यांना खूप जास्त अन्नाची गरज लागते आणि लक्षात ठेवा की याला अजून पानं आलेली नाहीत जी त्याच्यासाठी अन्न तयार करू शकतील. म्हणून नवीन पाने तयार होईपर्यंत ह्या बीजपत्री किंवा कॉटिलिडन्स त्यांना पोषण देणार आहेत. आता मी इथे 2 बीजपत्र काढले आहेत, पण सगळ्या वनस्पतींना 2 बीजपत्र असतील असं नाही. काहींना 2 असतील ज्यांना आपण द्विबीजपत्री किंवा डायकॉट्स म्हणतो आणि काही वनस्पतींमध्ये ही रचना फक्त एकच असेल ज्याला आपण एक बीजपत्री किंवा मोनोकॉट्स म्हणतो. इतकं समजलं? चला तर पुढे जाऊया. आता या 2 कॉटिलिडन्सच्या मध्ये जो तुम्हाला हा भाग दिसतो आहे जो शेवटी भविष्यात नवीन कोंबामध्ये वाढेल याला आपण प्ल्युम्यूल किंवा अंकुर असं म्हणतो. हा नवीन कोंबामध्ये वाढेल आणि सगळ्यात शेवटी हा भाग जो नवीन मुळामध्ये वाढेल त्याला आपण रॅडिकल किंवा आदिमूळ असं म्हणतो. तर रॅडिकल हा नवीन मुळामध्ये वाढतो, प्ल्युम्यूल हा नवीन कोंबामध्ये वाढतो आणि हे कॉटिलिडन्स एका प्रकारे पानासारखे काम करतात. ही खरी पाने नाहीत पण ती पानांसारखी काम करतात कारण हे वाढू लागल्यानंतर त्याला आवश्यक असलेलं सर्व पोषण हे कॉटिलिडन्स देतात. समजलं? आता इथे इतर अजून बरेच बदल होत आहेत. जसं की बाहेरची भित्तिका किंवा आवरण थोडं कडक व्हायला सुरुवात होते आणि आता आपल्याकडे यापुढे बीजांड किंवा ओव्ह्यूल नाही तर आपल्याकडे आता बीज किंवा सीड आहे. तर हे फलन झालेलं बीजांड आता सगळ्यात शेवटी बीजामध्ये किंवा बियांमध्ये रूपांतरित झाले आहे. अरे हे मस्त आहे की. पण आता फुलाचं काय होईल? चला तर बघूया. हे इथे आपलं फूल आहे आणि इथे ते बीजांड आहे ज्याबाबत आपण बोलत होतो. आता सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल की अनेक बीजांडांचे फलन झालेले आहे. लक्षात ठेवा की आपण फक्त एक परागकण पाहिला. तसेच इथे अनेक परागकण आहेत जे अनेक बीजांडांचं फलन करू शकतात. तर आता ही सर्वच बीजांड बियांमध्ये रूपांतरित झाली आहे आणि ज्या बीजांडांचं फलन झालं नाही ते विरघळून जातात. आता आणखीन काय होणार आहे? तर आपल्याला या पुंकेसरांची किंवा स्टेमेन्सची गरज नाही म्हणून हे पुंकेसर वाळू लागतात आणि आता आपल्याला पाकळ्यांची पण गरज नाही म्हणून पाकळ्या सुद्धा गळून पडतात आणि सगळ्यात शेवटी राहतं ते अंडाशय किंवा ओव्हरी.
आता हे अंडाशय फुगू लागतं आणि मोठं मोठं व्हायला सुरुवात होतं आणि सगळ्यात शेवटी हेच अंडाशय आहे जे फळात वाढणार आहे. आता या विशिष्ट फळाच्या आत बिया असतील. आपण इथे टोमॅटोचं उदाहरण घेतलं आहे, पण ती कोणत्याही फळाची असू शकतात ज्यामध्ये बिया आहेत किंवा बीज आहेत. म्हणजेच नंतर तुम्ही हे फळ खाऊ शकता आणि ते बीज पेरू शकता. आता पुढचा प्रश्न असा आहे की एकदा तुम्ही हे बियाणं पेरलं की काय होतं? तर तुम्हाला सगळ्यात आधी दिसेल की मूळ हे रॅडिकल पासून विकसित व्हायला सुरुवात होतं. तुम्हाला लक्षात आहे ना, रॅडिकल तो भाग आहे ज्यामुळे मूळ विकसित होतं. याच्यानंतर आपल्याला दिसतं की हा कोंब प्ल्युम्यूल पासून विकसित होऊ लागतो. लक्षात आहे ना तुमच्या, रॅडिकल पासून मूळ येत आहे, प्ल्युम्यूल पासून कोंब येतो आहे आणि हे दोन कॉटिलिडन्स आहेत. तर हे मोठे होतात, ते फुगतात आणि जवळपास संपूर्ण बीज व्यापून टाकतात. आता हे कॉटिलिडन्स आहेत. यामध्ये या बीजाला आवश्यक असणारे सगळे पोषण आहे. हेच या बीजाला वाढण्यासाठी सगळं अन्न देत आहेत. आणि मग जसा जसा वेळ जातो तसं आपण पाहू शकतो की तो कोंब नवीन पानांमध्ये वाढायला सुरुवात झाली आहे. आणि आता ही पानं, ज्यांना आपण खरी पाने किंवा ट्रू लीव्स म्हणतो, ते आता प्रकाश संश्लेषण करू शकतात आणि नवीन अन्न तयार करू शकतात. म्हणूनच आता या कॉटिलिडन्सची आवश्यकता नाही. म्हणून ही शेवटी विरघळून जातात आणि ती आकुंचन पावतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दिसू शकतं की हे कॉटिलिडन्स निघून गेलेले आहे आणि आपल्याला आता एक नवीन रोप मिळालेलं आहे. हे मुळं वाढत राहू शकतात, ज्यामुळे हे झाड वाढत राहील आणि एकदा हे झाड पुरेसं वाढलं की ते पुन्हा फुलं वाढवू शकेल, ज्या फुलांमध्ये परागण होऊ शकेल आणि हे चक्र पुन्हा सुरू राहील. आता या बीजापासून किंवा बियाण्यापासून नवीन झाड वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण बीजांकुरण किंवा जर्मिनेशन म्हणतो. आणि हीच सगळी प्रक्रिया आहे जी वनस्पतीमध्ये फलन कसं होतं हे दाखवते. आता आपण याचा एक छोटासा सारांश घेऊया. याचे महत्वाचे मुद्दे थोडक्यात सांगायचे म्हटले तर परागणानंतर एक परागनलिका किंवा पोलन ट्यूब वाढू लागते आणि ती पुयुग्मकांना बीजांडापर्यंत नेते. हे पुयुग्मक बीजांडापर्यंत पोहोचल्यानंतर एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग करतो आणि याच प्रक्रियेला आपण फलन किंवा फर्टिलायझेशन म्हणतो. आणि या नवीन तयार झालेल्या पेशीला आपण युग्मनज किंवा झायगोट म्हणतो. आता ही तयार झालेली नवीन पेशी विभाजित होऊ लागते आणि अनेक पेशी तयार करते, ज्याला आपण शेवटी भविष्यातलं रोप म्हणू शकतो, ते तयार होतं. आता जेव्हा हे बियाणं अंकुरित होऊ लागतं तेव्हा हे कॉटिलिडन्स त्याला पोषण देतात. रॅडिकल हा तो भाग आहे जो मूळ म्हणून वाढतो आणि प्ल्युम्यूल हा तो भाग आहे जिथून कोंब वाढतो. हेच होत असताना या फुलाचे सगळे भाग गळून पडतात. हे अंडाशय किंवा ओवरी फुगते आणि फळ तयार होतं. आणि सगळ्यात शेवटी जसं जसं हे बीज अंकुरित व्हायला सुरुवात होतं तसं हे कॉटिलिडन्स आकसतात आणि ही नवीन आलेली पाने वनस्पतीचं सगळं पोषण आणि अन्नाची गरज पूर्ण करतात. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.